मात्र पुढचं वर्ष जे आहे हे वर्ष तरी त्यांनी दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण करावे। मग ते जाती जातींना दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भात ते आरक्षण असतील ती त्यांनी पूर्ण करावेत, निवडणुकीच्या तोंडावर दिलेले जे आश्वासन असतील ती त्यांनी पूर्ण करावेत। एकीकडे बौद्धिक दिवाळखोरीकडे आणि दुसरीकडे मानसिक दिवाळखोरीकडे महाराष्ट्र जे घेऊन जात आहे यातून सावरण्याची आवश्यकता आहे ही चिंता देखील आम्ही व्यक्त करतो। आणि ट्रिपल इंजिन आणि देशाच्या पंतप्रधानांचा जप नाम मला जप ते करत असतात त्याच्यावर विशेष पॅकेज घेऊन या आणि त्यातून महाराष्ट्राची दिवाळखोरी तर थांबवा, मात्र पगार देण्याकरता आपल्याला पैसे नाही एवढी जी बदनामी महाराष्ट्राची होते त्याकरता केंद्र सरकारकडून त्यांना पॅकेज आणण्याची आवश्यकता असेल ती आणावी। मात्र बिघडलेलं प्रशासनाचं अर्थव्यवस्थेचं जे गाड आहे ते दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर या ठिकाणी आहे। एवढं निवेदन आमच्या समोर करतो। सरते शेवटी पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो। मागच्या वर्षभरामध्ये आपली तुलना ही औरंगजेब क्रूर असल्यामुळे आणि औरंगजेबाचा जसा कार्यकाळ क्रूर होता तशी आपली तुलना ही औरंगजेबाच्या क्रूर कारकिर्दीशी आम्हाला करावी लागली होती। ज्या पद्धतीने थंड डोक्याने महात्मा गांधींचा खून हा नथुराम गोडसेने केला होता, कोर्ट ब्लडेड मर्डर जसा त्याचा उल्लेख आहे, तीच मोठं ऑपरेटिव्ह देवेंद्र फडणवीस जी आहे ही देखील तुलना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची आम्हाला ही करावी लागली होती। आणि एवढंच नाही तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, आम्ही विरोधी पक्षाचे आहोत, त्यांच्या दलाला आम्ही कधी मतदान केलं नाही करणार नाही, मात्र ते आमचे मुख्यमंत्री आहे। आणि अशा मुख्यमंत्र्यांसंदर्भात आम्हाला काय म्हणावं लागतं, त्यांना दरिंदा म्हणावं लागतं कारण ते तसे वागतात, त्यांना जल्लाद म्हणावं लागतं कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहे। आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजनी देखील म्हणावं लागतंय, हे दुःख आहे। या सर्व शब्दानुरूप त्यांनी वागू नये आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आणि संस्कृती बाळगून पुढच्या वर्षीचा त्यांचं कारकीर्द संपन्न व्हावी ही शुभेच्छा देखील या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत।